तुम्ही कधी मंदिरात गेले आहात का? मंदिरात गेल्यानंतर कधीतरी मंदिराचं निरीक्षण करत असताना मंदिराच्या कळसाकडे तुमचं लक्ष गेलंय का? अहो, मंदिर प्रत्येक ठिकाणी असतात आणि मंदिराला कळस देखील प्रत्येक ठिकाणी असतात. पण या जगाच्या पाठीवर एक मंदिर असं आहे ज्या मंदिराचा कळस अक्षरशः हलत असतो. नमस्कार, मी वैष्णवी. काहीतरी विशेष या चॅनलच्या विशेष एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहोत की असं ते कोणतं मंदिर आहे ज्याचा कळस हलतो आणि तो कळस का हलतो, कशा निमित्ताने हलतो, याबद्दलची चिकित्सक माहिती, याबद्दलची चर्चा आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. हिंदू धर्मामध्ये कळसाला फार महत्त्व आहे. असं म्हणतात की आधीची जी लोक आहेत ती रोज मंदिरामध्ये दर्शनाला जात होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या दैनंदिन कामाला ती लागत होती. पण हल्लीच्या काळामध्ये कामकाजाचा इतका व्याप वाढलेला आहे की लोकांना मंदिरामध्ये जायला वेळ भेटत नाही. पण हिंदू धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे किंवा असं मानलं जातं की नुसतं कळसाचं देखील दर्शन घेतलं तरी मंदिरातल्या गाभारातल्या मूर्तीजवळ ते दर्शन थेट पोहोचत असतं. म्हणजे कळसाच्या दर्शनाला मूर्तीच्या दर्शना इतकंच महत्त्व आहे. हा मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. या कळसाबद्दलचीच माहिती सांगत असताना उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित प्रफुल्लजी भट्ट हे असे म्हणतात की शिखर दर्शनम पापनाशनम. अर्थात काय तर फक्त शिखराचं जर दर्शन आपण घेतलं तर आपल्या आयुष्यातल्या समग्र पापांचा नाश होतो, इतकी श्रद्धा हिंदू धर्मीयांची आहे. त्याचबरोबर जगाच्या पाठीवर आणि महाराष्ट्रात ज्या संप्रदायाला मानाचं स्थान आहे आणि हिंदू धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये ज्या संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे असा म्हणजे वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे प्रमाण समजलं जातं. या ज्ञानेश्वरीच्या पलीकडे संप्रदायातली माणसं बोलत देखील नसतात आणि वागत देखील नसतात. त्याच ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, कळसा परते काही प्रसादिक काम नाही. म्हणजेच काय तर कळस म्हणजे पूर्णत्व. त्याही पलीकडे जाऊन बहिणाबाई कळसाबद्दल बोलत असताना असं म्हणतात की ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झालासे कळस. अर्थात कळस म्हणजे ज्ञान देखील होतं, कळस म्हणजे परिपूर्णता देखील होते. पण या सगळ्या गोष्टी अभ्यासत असताना वारकरी संप्रदायामध्ये कळसाला अतिशय महत्त्व आहे. ज्यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीच्या मंदिरातनं बाहेर प्रस्थान करायला निघते त्यावेळी ती पालखी प्रस्थान करायच्या आधीच मंदिराचा कळस हलतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पण आपण कधीतरी चिकित्सक पद्धतीने हा विचार केलाय का की तो कळस का हलत असेल? विशेष काहीतरी या चॅनलच्या टीमनं ज्यावेळी संप्रदायातल्या विशिष्ट ज्येष्ठ मंडळींशी या गोष्टीवर चर्चा केली की कळस का हलतो, त्यावर त्यांनी अशी माहिती दिली की ज्यावेळी संत हे देवाच्या भेटीला जात असतात त्यावेळी आनंद हा उफाळून उफाळून बाहेर येत असतो आणि तो कळस आनंदाने डोलत असतो. कारण संत देवांच्या भेटीला जाण्याचा आनंद त्या कळसाला होत असतो, त्या मंदिरातल्या प्रत्येक घटकाला होत असतो. त्याचबाबत अजून काही व्यक्तींना विचारणा केली असताना अशी देखील माहिती समोर आली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या बहीण आहे म्हणजे संत मुक्ताबाई या पालखीला पंढरपूरकडे जाण्यासाठी परवानगी देतात आणि त्या परवानगीची खूण म्हणून तो मंदिराचा कळस हलत असतो असं देखील संप्रदायामध्ये मानलं जातं. काही वारकरी लोकांचं असं म्हणणं आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी म्हणजे ही साधीसुधी समाधी नाही तर ती संजीवन समाधी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं अस्तित्व त्या ठिकाणी आजही आहे आणि त्यांचं ते अस्तित्व दर्शवण्यासाठी तो मंदिराचा कळस त्या ठिकाणी हलत असतो. संप्रदायात असं मानलं जातं की तो कळस हलणं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची उपस्थिती त्या ठिकाणी असणं, त्या संजीवन समाधीचं हे प्रमाण आहे. हा झाला श्रद्धेचा भाग. पण ज्यावेळी आपण विषयाच्या दोनही बाजू अभ्यासायला जातो त्यावेळी काही बुद्धिवादी आणि विज्ञानवादी लोक असं म्हणतात की ज्या संत तुकाराम महाराजांनी आम्हाला अंधश्रद्धेपासून श्रद्धेकडे नेलं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला भेद आम्हाला संत तुकाराम महाराजांनी समजून सांगितला. मग तो कळस हलतो यावर आम्ही विश्वास ठेवायचा का? आणि विश्वास जर ठेवलास तर तो विश्वास अंधश्रद्धा ठरणार नाही का? असं काही बुद्धिवादी आणि विज्ञानवादी लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तो कळस हलतो हे मात्र खरं, पण तो कळस का हलतो याचा चिकित्सक अभ्यास व्हायला पाहिजे.
यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे का, वैज्ञानिक कारण आहे का, भौतिक काहीतरी कारण आहे का, किंवा स्थापत्य काहीतरी कारण आहे का, या कारणाचा शोध व्हायला पाहिजे असं काही विज्ञानवादी लोकांचं म्हणणं आहे. हा एपिसोड बघत असताना तुम्हाला नेमकं काय वाटतं की कळस हा का हलत असेल आणि यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.